नांदवळकर यांचे सुपुत्र जितेंद्र नांदवळकर यांची मुलाखत घेणार आहोत आणि ते तमाशा सगळा हँडल करतात त्या संदर्भात आज त्यांच्याशी काही चर्चा आपण करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, आज तुमचा हा तमाशा हा कधीपासून आहे, किती वर्षापासून? आमच्या नांदवळकर तमाशाची सुरुवात ही 1976 साली झाली. 1976 सालापासून अखंड आतापर्यंत हा कार्यक्रम आम्ही चालू ठेवलेला आहे. आपण कोणकोणती पात्र करताय तमाशामध्ये? तमाशामध्ये तसं सुरुवातीपासून मागा म्हणायचं गेलं तर सुरुवातीपासून गण झाल्यापासून कृष्णाचं काम, आतापर्यंत सोंगाड्याचं काम किंवा एखादा विलनचं काम वगनाट्यातलं किंवा मधलं सरदारकीचं काम, म्हणजे तशी टोटलच काम मी करत आलेलो आहे. काम तुम्ही हँडल करता? हो, केलेले. तमाशाचं काम करताना काय अनुभव वगैरे काय? अनुभव म्हणजे तसा प्रेक्षकांचा खूप अनुभव आला आम्हाला. म्हणजे मला आठवतंय असं, माझं 2006 साली तमाशात पदार्पण झालं. पदार्पण झाल्यानंतर सुरुवातीचा काळ आमच्यासाठी म्हणजे खूपच असा उत्कृष्ट असा होता. 2006 सालापासून पब्लिकचा अनुभव आम्हाला चांगल्या पद्धतीने येत गेला. परंतु जसे 2015 सालापासून तमाशाची म्हणजे पूर्ण अशी एक कलाच बदलून गेली. म्हणजे गाण्याचं प्रमाण जास्त आलं, वगनाट्याचं प्रमाण कमी झालं, बतावणी कमी झाली, पब्लिकचा सपोर्ट असा म्हणावा असा राहिलेला नाही सुरुवातीपासून. आणि त्याच्यानंतर आता 2025-26 पर्यंत प्रेक्षकांनी तमाशा जेणेकरून जास्त करून ऐकत नाहीत. म्हणजे बतावणी ऐकत नाहीत, गणगवळण मधील मावशीची आणि कृष्णाची कॉमेडी कोण ऐकत नाही. आणि लवकरात लवकर त्यांनी गाणी लावण्याचा प्रयत्न आमच्यासाठी, म्हणजे आमच्यावर प्रेशर आणून गाणी लवकरात लवकर लावण्याचा म्हणजे आम्हाला डायरेक्ट गाणीच असावी सगळी मराठी चित्रपटातली गाणी. हो, तुम्ही सरदारकीची गवळण घेतली होती, ती गवळण मला खूप आवडते, ती थोडी घ्या ना प्रेक्षकांना. सरदारकीची गवळण म्हणजे कृष्णाच्या वेळेस मी गवळण घेतली. आता ती गवळण अशी: थांबा ग गवळणी जाऊ नका बाजारी, थांबा ग गवळणी जाऊ नका बाजारी, हक्क माझा मालावरती, हक्क माझा मालावरती, म्हणून वाट रोखिली, थांबा ग गवळणी जाऊ नका बाजारी, थांबा ग गवळणी जाऊ नका बाजारी. तुम्ही हे एवढं एकदम तालासुरात जे काही गवळण गाता किंवा हिंदी गाणी वगैरे गाता, हे तुम्हाला शिकवलं कोण? तसं म्हणायला गेलं तर हे आम्हाला शिकवायची कधी गरजच पडली नाही. कारण की आमची जातच गोंधळी आहे, आम्ही हिंदू गोंधळी आहोत. आणि सुरुवातीपासूनच ही कला आमच्या घरात असल्यामुळे, आमच्या आजोबा पणजोबा तेव्हापासूनचा हा तमाशा आहे. त्यामुळे ही कला सुरुवातीपासून घरात असल्यामुळे तालासुराचं ज्ञान हे आम्हाला पिढीजातच आलेलं. वडिलांनी दिलं, आईने दिलं. हो, त्याच्यासाठी रपाटे खाल्ले. हो हो, अगदी बरोबर. मला ते सगळं जाऊ द्या, पण तुमचं शिक्षण काय? शिक्षण माझं आता म्हणजे 12वी झालेलं आहे. आणि 12वी झाल्यानंतर वडिलांना विचारलं की बाबा मला पुढे शिक्षण घ्यायचंय, पुढे शिक्षणाचं काय करू? तर वडिलांनी सांगितलंय, दुसऱ्याच्या ताटाखालचं मांजर होण्यापेक्षा आपला स्वतःचा व्यवसाय आहे, दुसऱ्याच्या तिथं जाऊन नोकरी करण्यापेक्षा आपल्यापाशी नोकरीला माणसं यावीत, हा उद्देश त्यांचा होता. आणि त्यामुळे माझं तमाशात प्रदान. तुम्ही तमाशा कवळले, पण काय तुमचे मित्र किंवा तुमचे कोण असतील अपटेस्ट सहानुभूतीकार हे म्हणत असतील ना, काय जितेंद्र काय पडलं त्या तमाशात, लोक नाव घेतात, खालून खडे मारतात, असं पण एक सुरा असेल, त्याच्यात तुमची 12वी शिक्षण झालेलं आहे. तर असं कुठेतरी वाटत होतं का नव्हतं नोकरी करावा किंवा आमचं काहीतरी व्यवसाय करावा, आपल्याला ह्या क्षेत्रात घुसायचं? नाही ना, तसं सुरुवातीला पहिल्यापासून म्हणजे पहिल्यांदा वाटलं तसं, कारण की जरा नातेवाईक किंवा मित्र नावं ठेवायला लागली. पण त्यानंतर विषय असा झाला की तमाशा जसा भरभराटीला आला आमच्या काळात, वडिलांच्या काळात तर होताच, पण आम्ही जसं मुलांनी जसं कार्यक्रम ताब्यात घेतले आणि आमच्या जिद्दीने आम्ही कार्यक्रम करू लागलो, त्यानंतर तमाशा खूप भरभराटीला आला. आणि त्याच्यानंतर जे पार्टीचं आमचं नाव झालं आतापर्यंत होतंय. आणि यामुळे काय झालं, एक सगळीकडे आमची जरा चर्चा व्हायला लागली की बाबा कलाकार चांगले आहेत आणि घरातली माणसं आहेत. त्याच्यामुळं असं आम्हाला कमीपणा असा कधीच वाटला नाही की बाबा आम्ही कला सादर करतो दुसऱ्यांच्या गावात जाऊन, त्या कलेचा आम्ही. तमाशा हे कला क्षेत्र तुम्ही निवडलं, हो टोटल निवडलं आणि त्याच्यात झोपून तुम्ही दिलं. हो, अगदी. तुम्ही रंगबाजी मध्ये गाणं म्हणता, आयसी दिवानगी देखे नाही, एकदम झलक वगैरे अशी तुमची, ते एकदा होऊ द्या ना साधं. ठीक आहे, तुमचा आग्रह तर घेतो एखादं कडवं. अंतरा घ्या डायरेक्ट. ओके, ठीक आहे. अंतरा घेतो. ऐसी दीवानगी देखी नहीं कहीं मैंने,
इसलिए जाने जाना दीवाना तेरा नाम रख दिया, तेरा नाम रख दिया, हाँ नाम रख दिया, तेरा नाम रख दिया। मेरा नसीब है जो मेरे यार ने हंस के प्यार से बेखुदी में दीवाना तेरा नाम रख दिया, तेरा नाम रख दिया, हाँ नाम रख दिया, तेरा नाम रख दिया। किसका नाम रख दिया? तसं माझ्या आयुष्यात फक्त एकच मुलगी आली, तिच्या बरोबरच माझं लग्न झालेलं आहे. कोण आहे? कळतं ना आम्हाला. ती म्हणजे माझी वाईफ. हा. ती सध्या घरीच असते, म्हणजे ती हाऊस वाईफ आहे. आमच्या घरातील असं तमाशा सृष्टीमध्ये, आमच्या तमाशा कार्यक्रमामध्ये आमच्या घरातील अशा व्यक्ती कोणच नाहीत. आमच्या प्रत्येकाची एक लाईफ वेगळीच आहे. दिसताना असं वाटतं की बाबा ही ह्याची मंडळी, ती त्याची मंडळी, पण तसं काही नसतं कार्यक्रमात. प्रत्येकाचे एक वेगळंच असतं. मग तुमची वाईफ हाऊस वाईफ म्हणून घरी काम करते. मुलं किती तुम्हाला? मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. ते पण शिक्षण वगैरे आता? हा, शिक्षणाकडेच. पहिली दुसरी. आता असं झालंय की पुढची पिढी आम्ही या क्षेत्रात घालू शकत नाही, कारण की आताच आम्हाला असा अनुभव आलेला आहे या क्षेत्राचा की दिवसेंदिवस ही लोककला लोप पावत चालली. त्याच्यामुळे आता ह्या तमाशा सृष्टीकडे बघण्याचा माणसांचा दृष्टिकोन सुद्धा एक वेगळाच झालेला आहे. आणि त्यामुळं आता ही पुढची पिढी आमची येणारी डॉक्टर, इंजिनियर, वकील. हा त्या पुढच्या म्हणजे त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून ते बघणार आम्ही. तुमच्या हाऊस वाईफला आवडत का तुम्ही हे काम करता ते? हो, आवडतं ना, आवडतं. त्यांचा म्हणजे पूर्ण तुम्हाला पाठिंबा आहे? पूर्ण पाठिंबा. घरी शेती वगैरे काय? हो, शेती आहे. जास्त नाही, कलाकाराला शेती किती असते? 3-4 एकर शेती आहे फक्त घरी. आणि बाकीची म्हणजे खंडन वगैरे करतो. आणि तमाशा कार्यक्रम संपल्यानंतर आम्हाला जो 5 महिन्याचा गॅप असतो, त्या गॅप मध्ये आम्ही शेतीचीच कामं करतो. शेतीची कामं किंवा पुढे इतर काय काम ते जोडधंदे वगैरे? हो, जोडधंदे वगैरे. Totally handle करता. हो. रंगबाजीची जी सुरुवात होती आणि रंगबाजीची मागणी प्रेक्षकांची खूप वाढलेली. अगदी बरोबर. तमाशात रंगबाजी आत्मा झालेला आहे असं हल्ली चित्र दिसतं. तुम्ही पण मागाशी म्हणत होते, असं चित्र होण्यामाग काय कारण असं? चित्र होण्यामागचं कारण म्हणजे एक तर प्रेक्षक, आणि तसं म्हणायला गेलं ना तर काळानुसार प्रत्येकाला बदललं पाहिजे. पहिल्यांदा कसं व्हायचं, 1-2 तास गणगवळण चालायची, त्याच्यानंतर बतावणी चालायची आणि रंगबाजी व्हायची सुरुवातीपासून. पण त्यावेळेस गाणी जास्त नसायची, प्रेक्षकांना गाण्याची आवड जास्त नव्हती, वगनाट्याची जास्त आवड होती. मग त्यावेळेस 2-2.5 तास वगनाट्य चालायचे. पण आता तेच वगनाट्य 1 तासावर आलं, आणि रात्रीच तर वगनाट्य बंदच झालेले. आता फक्त वगनाट्य दिवसाचीच होतात. म्हणजे वगनाट्याच्या जागी तुम्ही 4-5 गाणी हो, वाढवून घ्यावीच लागतात, काय पर्याय नसतो. तुमचं आवडतं गाणं घ्या ना जरासं प्रेक्षकांसाठी. माझं आवडतं गाणं का? मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजनी येना, जराशी ठुमकत मुरडत येना सखे ग साजनी येना. तर अशा पद्धतीने मला मराठी गाणी खूप आवडतात. म्हणजे सगळ्यात जास्त मराठी गाणी? हा, सगळ्यात जास्त मराठी गाणी मला आवडतात. आपण तमाशात वगैरे ते घेता का नाही? हो, गाणी असतात. आता हे हृदय वसंत फुलताना ते आहे, ग साजनी आहे, म्हणजे जे स्टेज गीत जे असतात ना ते संपूर्ण घेत असतो. आता आपण वागा केवळ बतावणी फारसेन त्याच्यात काय आता लोकांचं हे काय राहिलं नाही इंटरेस्ट. हो, अगदी बरोबर. बतावणी चालू झाली तर प्रेक्षक थांबो गाणी लाव. किंवा फारसे चालू झाले का थांबो. हो. मला एक विचारायचं आहे का, आपण वागा केल्यानंतर गणगवळणीच्या वेळेस मावशीची भूमिका पुरुष का करतो? हा मेन मुद्दा आहे तसा. कारण आम्हाला खूप भारी वाटतं करावं कोणी करावं म्हणतो, पण पुरुष का करतो? पुरुष करण्यामागचं तसा एक ठोस कारण नाही, कारण की मावशी काय पुरुषांनाच केलेले म्हणून मावशी आहे असं नाही. ही म्हणजे पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे की बाबा एक कॉमेडी सादर झाली पाहिजे. आणि पहिलं कसं होतं, पहिलं लेडीजला जास्त मार्केट नव्हतं तमाशामध्ये, आणि त्याच्यामुळे त्यांची बोलण्याची ढब किंवा प्रेक्षकांना खेळवून घेण्याची ढब ही पहिली एवढी जास्त नव्हती. ही सगळी मेन सोंगाडी करायची, आणि त्यामुळं सोंगाड्यांनी साडी नेसून ही मावशी सादर केली. मग तो सोंगाड्या पण साडीतला सोंगाड. तुमच्या पण अशी वेळ आली असेल ना मावशी? हो, भरपूर वेळा केली लहान. हो, अगदी बरोबर. नंतर तुम्ही त्या भूमिका नाकारल्या का? भूमिका नाकारण्याचं कारण म्हणजे
आमच्या घरातली जितकी मुलं आहेत तयार, त्याच्यामुळं प्रत्येकानं जर मावशीची भूमिका करायची म्हणलं तर प्रॉब्लेम येतो. तसा माझी अंगकाठी ही सरदारकीची, त्याच्यामुळं शक्यतो कृष्णाची कामं म्हणजे मेन सरदारकीचं, कॉमेडीमध्ये सुद्धा मेन जे सांभाळून घेणारा असतो करतात त्याचं एक काम, आणि बाकीचे मग टोन बाय टोन काढतात ते कॉमेडियन, आणि सांदा सपातून घेण्याचं काम हे माझ्याकडे असतं. म्हणजे एखादा पुढे चुकला बिकला तर त्याला ते बरोबर मेळ्यात त्या घेऊन यावं लागतं. म्हणजे एक प्रकारे तुमचं ट्रेनिंगच असते आहे ना. हो. तुमचे ट्रेनिंग सगळी सातारा साईडला गावाकडेच होत असं नाही? हो, गावाकडे म्हणजे मोठा हॉल आहे रेसलसाठी, आणि त्यातच मुलींची वगैरे रेसल, डान्सची आणि कॉमेडीची वगैरे वगनाट्याची रेसल सगळी तिथं नांदवळच होते आमच्या. वगनाट्य असतं एक प्रकारे. वगनाट्यामध्ये कोणकोणते आता तुम्ही वग साध्य करता? आता बघा आमच्याकडं वगनाट्य आहेत नाशिकेत जन्म, थोर आईची माया, झाला बापाचा अतिरेकी, नाते रक्ताने रंगले, सुनबाई आहेर तुला माहेरचा, कायदा सत्तेचा गुलाम, परत अशी भरपूर वगनाट्य आहेत. म्हणजे असं एवढं पण आठवलं आता ते तुम्ही सादर करताय, हो. परंतु वगनाट्याला काही लोकांचा एवढा सपोर्ट राहील नाही, त्याच्यामुळे लोक म्हणतात गाणीच घ्या ना. हो. आज होणार आहे का वगनाट्य? आता प्रेक्षकांच्या मागणीवर आधारित आहे. प्रेक्षकच जर पुढे थांबले नाहीत तर ते वगनाट्य 4-5 लोकांच्या पुढे सादर पण करता येत नाही. म्हणजे कलाकाराला पण मूड लागतो ना, प्रेक्षकांच्या टाळ्यांचा म्हणजे आस्वाद असतो ह्याला कलाकारांना सुद्धा. आणि नांदोळकर फॅमिली म्हणजे वगनाट्यामध्ये एक प्रकारे त्यांचा हातच कोण धरत नव्हता अशी जुनी लोक मला सांगायचे. अजून सुद्धा तीच आमची म्हणजे या प्रथा आहे की अजून सुद्धा आम्ही वगनाट्य जे सादर करतो ते अजूनपर्यंत म्हणतात, अजून प्रेक्षक म्हणतात की अजूनपर्यंत नांदोळकरांच्या सारखं वगनाट्य कोण करू शकत नाही. शेवटी एक शेवटचं एक गाणं, मराठी गाणं होऊन जाऊ दे, आणि आपण नंतर प्रेक्षकांना एक संदेश देऊ थोडक्यात. ठीक आहे. आता आमच्या तमाशा मंडळामध्ये हाजरीच्या कार्यक्रमाला आम्ही जे स्टेज गीत घेतो, हृदय वसंत फुलताना, तर मी ते तुमच्या समोर सादर करतो. हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे, हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे, प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे, हृदय वसंत फुलताना प्रेमात रंग यावे, हो हृदय वसंत फुलताना प्रेमात रंग यावे. धन्यवाद. तर हे होते जितेंद्र नांदोळकर, आणि खूप बेस्ट कलाकार आहेत, आणि ते चांगल्या रीतीने तमाशा हँडल करतात. पण ते तमाशा चांगल्या रीतीने हँडल करतात. खरंच धन्यवाद तुमचं. थँक्यू.